आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि मुखी विठ्ठल नाम घेत पायी वारी करतात। वारी हा शब्द वार या शब्दापासून निर्माण झाला असून त्याचा अर्थ एखादी गोष्ट नियमितपणे आणि सातत्याने करणे असा होतो। त्यामुळे वारी म्हणजे भक्तिभावाने, नियमाने आणि श्रद्धेने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाण्याची परंपरा होय। मात्र वय, शारीरिक अडचणी किंवा इतर काही कारणांमुळे अनेक भक्तांना इच्छा असूनही या पायी वारीत प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही। अशा भक्तांसाठी विठ्ठल भक्तीचा अनुभव घेता यावा यासाठी विविध माध्यमातून वारीची अनुभूती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केले जातात। नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। पंढरपूर वारीमध्ये लाखो वारकरी महिला, वृद्ध दरवर्षी भक्तिभावाने सहभागी होतात। त्यांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्यासाठी आणि सन्मानासाठी श्री गणेशनाथ महाराज संस्थानामार्फत पंढरपूर आनंद वारी योजना राबवली जाते। वारीची उपासना ही आपण घरी राहून करणे शक्य नसते, पण कित्येकदा परिस्थितीच अशी असते की माणसाचे वय वाढल्याने वारीत सहभागी होणे शक्य नाही। पायी वारीच्या कालावधीत महिला आणि ज्येष्ठ वारकऱ्यांना दम लागणे, पाय दुखणे किंवा आजारी पडणे अशा समस्या उद्भवतात। वारकरी चालण्याच्या कष्टाने कधी कधी हतबल होतो, शरीर थकून जाते, पण पंढरीच्या वारीशिवाय त्यांचा जीव मात्र स्वस्थ राहत नाही। आषाढी वारीत सहभागी होणे ही त्यांच्यासाठी केवळ एक परंपरा नसून श्रद्धा आणि भक्तीचा श्वास असतो। म्हणूनच कितीही अडचणी आल्या तरी पंढरपूरची आषाढी वारी चुकायची नाही, मला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जावंच लागेल ही भावना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते। ज्यांना वयामुळे किंवा शारीरिक अडचणींमुळे महिनाभर पायी चालणे शक्य होत नाही, अशा वृद्ध महिलांसाठी आणि वारकऱ्यांसाठी संस्थानाच्या या आनंदी वारीत उत्साहाने सहभागी होतात। पंढरपूर येथील श्री गणेशनाथ महाराज संस्थानाच्या मठात श्री अरविंदनाथजी गणेशनाथ गोस्वामी यांनी सुरू केलेल्या या आनंदी वारीमध्ये संपूर्ण महिनाभर पायी वारीतील सर्व धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते। पायी वारीत सहभागी होण्याची इच्छा असूनही चालणे शक्य नसल्याने ज्येष्ठ वारकरी आणि महिलांसाठी दरवर्षी श्री गणेशनाथ महाराज संस्थानामार्फत या आनंदी वारीचे आयोजन केले जाते। या माध्यमातून त्यांना विठ्ठल भक्तीचा आनंद, वारीची अनुभूती आणि पंढरीच्या भक्तिमय वातावरणाचा लाभ घेता येतो। शारीरिक अडचणी वाढणे, वय वाढणे किंवा आर्थिक परिस्थिती अशा विविध कारणांमुळे अनेक वारकऱ्यांना आळंदी ते पंढरपूरपर्यंतची पायी वारी करणे शक्य होत नाही। शारीरिक अडचणी, वाढते वय, आर्थिक परिस्थिती अशा विविध कारणांमुळे अनेक वारकऱ्यांना आळंदी ते पंढरपूरपर्यंतची पायी वारी पूर्ण करणे शक्य होत नाही। अशा भक्तांसाठी श्री गणेशनाथ महाराज संस्थानामार्फत आयोजित करण्यात आलेल्या आनंदी वारी ही एक मोठी आधारवड ठरते। त्यामुळे अनेक वृद्ध वारकरी आणि महिला या आनंदी वारीमध्ये सहभागी होतात आणि विठ्ठल भक्तीचा आनंद अनुभवतात। या आनंद वारीच्या कालावधीत मठातील मुक्कामाच्या ठिकाणी महिला आणि ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार शिबिरांचे आयोजन केले जाते। याशिवाय महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने दररोज सकाळी योग अभ्यासाचे मार्गदर्शन दिले जाते। वय वाढल्यामुळे शरीराची लवचिकता कमी होते, वजन वाढते, मानसिक तणावही वाढतो, अशा समस्या अनेक महिलांना भेडसावतात। आनंद वारीतील नियमित योग साधनेमुळे वारकऱ्यांना योगाचे महत्त्व समजते आणि निरोगी जीवनशैलीच्या चांगल्या सवयी लागतात। या आनंद वारीमध्ये दररोज कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, योग साधना आणि नामस्मरणावर आधारित विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। तसेच सार्थ दासबोध ग्रंथाचे पारायण आणि संगीत पारायण यासारख्या उपक्रमांमधून संपूर्ण महिनाभर वारकरी संत रामदास स्वामी आणि विठ्ठलाच्या भक्तीचा आध्यात्मिक अनुभव घेतात।